तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण एक फोटोशॉपची सिरीज चालू केली आहे, तुम्हाला माहीतच असेल। 4 मास्टर क्लासच्या 4 व्हिडिओ टाकलेले आहेत। तर आजची आपली 5वी व्हिडिओ आहे। जर आधीचे व्हिडिओ बघितले नसाल तर ते बघा आधी, त्यानंतर ही व्हिडिओ बघा, कारण आधीमध्ये समजत नसतं व्यवस्थित, त्यामुळे आधीचा व्हिडिओ बघा आणि नंतर ही व्हिडिओ 5वी आपली क्लास नंबर 5 बघा। तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बाकी विषय आपल्या सोशल मीडियाच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तर तिथं जॉईन नक्की व्हा। इंस्टाग्राम आपण शॉर्टमध्ये ट्युटोरियल सांगत असतो, ते खूप महत्त्वाचं आहे, आणि टेलिग्रामवरती मटेरियल देत असतो। ठीक आहे, तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा तर आपला फोटोशॉप ओपन करू। 9:60 रेशिओ घेतलेला आहे आपण, 300 रिझोल्यूशन। ओके, यावरती आपण काम करणार आहे। आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण लेअर वगैरे शिकलो आणि भरपूर गोष्टी शिकलो, मास्क शिकलो इकडे, आणि आपल्या कोणत्या पण बॅकग्राऊंडचा हेअर वगैरे कसा रिमूव्ह करायचा आपल्या मॉडेलचा ते पण शिकलो। त्यानंतर इकडे ब्रश टूल वगैरे शिकलो, कसं मारायचं वगैरे प्रॉपर शिकलो। आता आपलं काय बाकी राहिलं तर हा सेक्शन पूर्ण आपल्याला शिकायचं आहे, त्यानंतर एपिक शिकायचं आहे। ओके, आता आता आपली जे लाईट आणि कलर टोन असतात ना, ते सर्व इथून सेट केले जातात। हे खूप जास्त महत्त्वाचं सेक्शन आहे, तर हा मिस नका करू, व्यवस्थित लक्ष देऊन बघा। आता सॉलिड कलर आपण पहिल्यांदा शिकू। सॉलिड कलर म्हणजे कोणता पण एक कलर, यामध्ये जो पण आपण कलर घेऊ ना तो इथे येईल आपल्या कॅनव्हासवरती, फुल येईल आपला, फुल कॅनव्हास तो कलरचा येईल। सॉलिड कलर जो पण तुम्ही घेतला तो। ओके, रेड घेतलं तर रेड येईल, ब्लू घेतलं तर ब्लू येईल। ओके, समजलं असेल तुम्हाला। सॉलिड कलर सिंपल आहे, फक्त एक कलर येतो, कोणता पण जो सिलेक्ट करशाल आपल्या कॅनव्हासवरती पूर्ण तो कलर येतो। ओके, आता बघू आपण ग्रेडियंट। तर ग्रेडियंट म्हणजे काय, तर एकपेक्षा अधिक कलर येणे आपल्या कॅनव्हासवरती। जर तुम्हाला 10 कलर पाहिजे तर 10 कलर येतील, 15 पाहिजे तर 15, जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इथं कलर आपल्याला ॲड करू शकता। तर इथं बघा प्रेसेट आहेत खूप सारे दिलेल्या, यामध्ये बघा खूप सारे शेड असतील। पर्पलमध्ये बघा किती कलर आहे, हे बघा इथं पिंक आहे, ब्लू आहे, त्यानंतर मध्ये थोडक्यात जांभळा कलर आहे, व्हायलेट, त्यानंतर हे बघा खूप सारे शेड आहेत आपल्याला बघायला। आता इथं समजा तुम्हाला एखादा कलर ॲड करायचं आहे ना, तर फक्त क्लिक मारायचं, हे बघा, आणि त्यानंतर एक कलर ॲड होऊन जाईल। हा बघा मध्ये डॉट येईल, इथं क्लिक मारला, हे आहे ना आपली लेवल असते किती पाहिजे आपल्याला। इकडे जास्त म्हणजे जास्त इकडं पर्पल पाहिजे तर असं येईल, ब्लॅक जास्त पाहिजे तर असं येईल। ओके, त्यानंतर पुन्हा एक डबल क्लिक मारला तर अजून एक कलर ॲड करू शकतो तुम्ही। हे बघा रेड केला आपण, हे बघा रेड कलर इकडे आला। त्यापेक्षा अधिक कलर येणे म्हणजे ग्रेडियंट। ते इथून पण तुम्हाला इथून पण बघू शकता, पण आपण हाच पहिलं शिकू, नंतर तिकडे टूलमध्ये शिकूयात। ओके, आता इथं कलर चेंज करायचे, समजा तुम्हाला कलर हा ब्लॅक कलर चेंज करायचा, सोपा आहे, इथं फक्त कलर आहे। ओके, इथून कलर तुम्ही चेंज करू शकता, ब्लू घेऊ आपण, हे बघा झालं चेंज। पुन्हा इथं कलर पाहिजे, डबल क्लिक मारा, पुन्हा वेगळा कलर येईल, पुन्हा कलर सिलेक्शन घ्यायचं। असे अनेक कलर तुम्ही घेऊ शकता, जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता इथे। आता मी जास्त समजा कलर घेतले, मला एखादा डिलीट करून टाकायचं, तर कसा मी करेल, फक्त क्लिक मारायचं आणि खाली ओढायचं, हे बघा झालं डिलीट, क्लिक मारायचं खाली ओढायचं, झालं डिलीट, क्लिक मारायचं आणि खाली ओढायचं, हे बघा सगळ्यात सोपा पर्याय। फक्त पाहिजे असेल डबल क्लिक मारायचं, हे बघा डबल क्लिक मारला, आला एक डॉट, कलरचा पॅनल, पूर्ण कलरचा बॉक्स ओपन होईल। ब्लॅक पाहिजे, कोणता पण कलर पाहिजे, ओके करायचा। त्यानंतर इथून कलर नंतर चेंज करू शकता। जर हा डिलीट करायचा असेल तर फक्त खाली ओढायचं आणि डिलीट होऊन जाईल। ओके, त्यानंतर आता इकडे आहेत सॉलिड कलर आहे, ते सर्व सॉलिड कलर आहे। ओके, हे बघा हे सगळे सॉलिड कलरमध्ये येतात आपले। तर इथून आहे ना आपण दुसरे कलर घेऊ शकतो, तर सॉलिडवरती क्लिक करायचं, नॉईस कलर, हे बघा कशा प्रकारे नॉईस कलर आहेत। हे बॅकग्राऊंड आपले बॅकग्राऊंड बनवण्यासाठी वापरतो, जर लागले तुम्हाला कोणत्या एखाद्या गोष्टीसाठी तर तुम्ही वापरू शकता। इथून नॉईज कलर, हे बघा नॉईजमध्ये अशा प्रकारे येतात, इथून चेंज करू शकता आपण। ओके, समजलं असेल तुम्हाला। ग्रेडियंट म्हणजे काय, एकापेक्षा अनेक कलर।
आता थोडक्यात अजून आपण शिकू व्यवस्थित ग्रेडियंट म्हणजे अजून त्यामध्ये खूप सारे ऑप्शन येतात. ओके, इथून तुम्ही कलर चेंज करू शकता. हा आपला स्टाईल आहे. ओके, हे बघा चेंज केले. आपल्या मध्ये पाहिजे आपल्याला 2 कलर अशा प्रकारे येतात. हा आपला मिड टोन आहे. ओके, त्यानंतर अजून पण खूप सारे प्रकार आहेत. अँगल एक असा अँगल असतात ना आपले, हे बघा हा आपला अँगल आहे ना, जिकडे तिकडे ते झालेलं आहे. इकडे अँगल केला तर इकडे आला कलर. ओके, स्टाईल म्हणजे माहिती समजलं असेल काय म्हणते त्याला. त्यानंतर रिफ्लेक्टेड आहे, दोन्ही साईडला पाहिजे. हे बघा रिफ्लेक्टेड सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आला डायमंड. डायमंड हा बघा डायमंड शेपचा अशा प्रकारे येतो. त्यानंतर हा स्केल आहे, कमी जास्त पाहिजे असेल तर कमी पाहिजे तर एवढं राहील. त्यानंतर 100 आहे, जास्त पाहिजे तर असं वाढवू शकता प्रत्येक गोष्टीसाठी. हा लायनर वाढवायचं असेल तर अशा प्रकारे वाढवतो, कमी करू शकता. त्यानंतर हा अँगल तर तुम्हाला समजलंच असेल, जिकडे अँगल असेल त्याच्या ऑपोजिट साईडला आपला कलर टोन पडतो. हे बघा इथं इकडे अँगल आहे तर इकडे पडलेलं आहे. आता वरती केला मी तर खाली येईल. हा बघा समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर हे स्केल आहे, स्केल म्हणजे साईज. आता समजा रिवर्स करायचे तर कधी कधी रिवर्स करायला आपण काय करतो, कलर चेंज करायला लागतो. ब्लू समजा इकडं पाहिजे आणि ब्लॅक इकडं पाहिजे, तर मध्ये मध्ये मिस्टेक होतात. तर एक सोपा पर्याय दिलेला आहे त्याच्यासाठी, रिवर्स केला तर हा कलर इकडं जाईल, ब्लू कलर खाली येईल. हे बघा रिवर्स करायचं असलं म्हणजे आपण फ्लिप करतो ना त्या टाईपचं आहे. ओके, रिसेट करायचं असलं इथं रिसेट अलाइनमेंट करायचं, मग ते रिसेट होऊन जाईल. ओके, त्यानंतर आता इकडे बघू अजून आपलं राहिलेलं आहे. यामध्ये खूप सारे शेड येतात. बेसिक शेड आहे, हा बघा बेसिक शेड आहे. त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यानंतर अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यानंतर इकडं ब्लूमध्ये येतात. खूप सारे शेड आहेत ब्लूचे, पर्पल आहेत, पिंक आहेत, ऑरेंज आहेत आणि खूप सारे आहेत. ओके, समजलं असेल तुम्हाला ग्रेडियंट म्हणजे काय. आपलं ग्रेडियंट म्हणजे एकापेक्षा अधिक कलर. ओके, त्यानंतर इकडे आपण नेम आलेला आहे, मधून घेतलेला आहे ना, त्याचा नेम आलेला आहे. त्यानंतर इथून आपण नॉईज पण घेऊ शकतो, नॉईजवाला कलर टोन. आणि इथून आपण कलर वगैरे चेंजेस करू शकतो. हे बघा RGB कलर आहेत. ओके, समजा रेडिश पाहिजे, इकडे केला रेड आला. थोडक्यात चेंजेस होतात ना. त्यानंतर रफनेस आहे, जास्त रफ पाहिजे तर जास्त करायचं. हे बघा जास्त रफ आलं, कमी पाहिजे तर कमी करायचं. हे लाईन वाढतात जास्त केल्यावर. हे बघा कलर बघा किती मिक्स झालेले. ओके, समजलं असेल तुम्हाला नॉईज म्हणजे काय. ठीक आहे, तर आता आपण वळूयात पुढच्या ऑप्शनकडे. हे आपण डिलीट करून टाकू. त्यानंतर आता हा आहे आपला पॅटर्न म्हणजे काय, तर एखादी गोष्ट खूप सारे पॅटर्न बघितलेच असाल. आपण वेडिंग डिझाईनमध्ये बनवतो किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये एकापेक्षा अधिक गोष्ट जी एकदम लाईनमध्ये सरळ आहे. तर हा पॅटर्नचा आहे ना, आपण वेगळा उदाहरण घेऊ. इथून पॅटर्न नाही वापरायचा, आपण डायरेक्ट डाउनलोड करू पॅटर्न, वेडिंगचे किंवा कोणते पण. एखाद्या पिंटरेस्टवरती येऊ, इथं सर्च करू आपण. हे बघा अशा प्रकारचे पॅटर्न आलेले आहेत. हे बघा अशा प्रकारचे पॅटर्न राहतात. त्यानंतर आपण एखादा नॉर्मल पॅटर्न शोधूया. हा पॅटर्न बघा, यामध्ये क्लिक केलं तर खूप सारे त्याला रिझल्ट येतील. ओके, हा बघू. आता हा आपण आपल्या ॲड करून बघू. तर पहिल्यांदा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे. सॉफ्टवेअर असेल तर सॉफ्टवेअर पण चालेल शॉर्टमध्ये. त्यानंतर गुगलवरून पण तुम्ही घेऊ शकता, पिंटरेस्टवरून पण घेऊ शकता. ओके, इकडून ड्रॅग केला आपण डायरेक्ट अशा प्रकारे ड्रॅग केलं आणि डायरेक्ट इथं सोडलं. आलं. आता आपण Ctrl+T मारायचं. आता या बघा फुल केलं तर ते एकदम खराब दिसते, कारण ते मोठे झाले आणि एकदम खराब दिसते. तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे एकापेक्षा अधिक आपल्याला ॲड करायचे. तर छोटं करून घ्यायचं, अशा प्रकारे कोपऱ्यात टाकायचं. ओके, कोपऱ्यात टाकलं. आता आहे ना, आपण याच्या मागे एखादा बॅकग्राऊंड घेऊ पहिल्यांदा, म्हणजे ते समजेल प्रॉपर. सॉलिड कलर घेऊ.
पर्पल घेऊ, पर्पल. ओके, आणि ही लेअर याच्या खाली टाकू. आलं खाली. आता काय करायचं आपल्याला, हा पॅटर्न यामध्ये मिक्स करायचा आहे. तर कसं करायचं, तो इमेज ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आणि पहिल्यांदा तर ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचं आणि ओके करायचं. आता ब्लॅक अँड व्हाईट झालं. आता आपल्याला पूर्ण याच्यामध्ये सेट करून घ्यायचं, पूर्ण आपल्या कॅनव्हासवरती अशा प्रकारे सेट करायचं. ते कसं करायचं, हे पहिला प्रकार म्हणजे Ctrl+J ने कॉपी मारायची, Ctrl+J, त्यानंतर Ctrl+T दाबायचं आणि इकडे घ्यायचं आणि क्लिक मारलं का ते कलर ऑटोमॅटिक जाईल. त्यानंतर पुन्हा थोडक्यात ॲरोने घ्यायचं. आता इकडे बघा, हे प्रॉपर मिक्स झालेलं आहे. कधी कधी होत नाही, त्यामुळे आपल्याला फ्लिप करावं लागतं त्याला. हे बघा, आता इकडे करू आपण, एंटर मारू. हे बघा मॅच झालेलं आहे. थोडक्यात मॅच झालेला नाही, आपण फ्लिप करू. Ctrl+T मारायचं, राईट क्लिक आणि फ्लिप हॉरिझॉन्टल. हे बघा आता मॅच झालेलं आहे. बघा आता एकदम प्रॉपर आले. हे बघा एकदम लाईनमध्ये आलं. याला म्हणतात मॅच करणे, डिझाईन मॅच करणे. ओके, आता आपल्याला पूर्ण कॅनव्हासवरती घ्यायचं आहे. तर काय करायचं, इकडून सिलेक्ट करत बसायचं नाही, फक्त एक सिलेक्ट केला तर पुन्हा आपल्याला काय करायचं, शिफ्ट दाबायचं. Ctrl+T मारायचं नाही, शिफ्ट दाबायचं, क्लिक करायचं, याला क्लिक करायचं, दोन्ही सिलेक्ट झालं. हे बघा दोन्ही सिलेक्ट होऊन जातात. ओके, Ctrl+T मारायचं. हे बघा दोन्ही सिलेक्ट झालं. ओके, आता पहिल्यांदा आपल्याला एकच घ्यायचं आहे, हा घ्यायचा. समजा हा एक इथून पार्ट आहे ना, तर याला घ्यायचं, अल्ट दाबायचं आणि अशा प्रकारे वाढायचं, लगेच कॉपी निघते. अशा प्रकारे घेतलं. त्यानंतर इथं पण आपल्याला फ्लिप करावं लागेल, कारण हे मॅच झालेलं नाही. हे बघा मॅच नाही झालेलं. इथं राईट क्लिक मारा, पहिल्यांदा Ctrl+T मारा, राईट क्लिक मारा, फ्लिप हॉरिझॉन्टल करा. आता बघा मॅच झालेलं आहे. हे बघा मॅच झालेलं आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे. आता हे तिन्ही आपल्याला सिलेक्ट करायचे. तर इकडून लेअर घेणे, लेअर सिलेक्ट करण्यापेक्षा डायरेक्ट शिफ्ट मारा, इथं क्लिक करा पहिली लेअरवरती, शिफ्ट मारून इथं क्लिक करा, पुन्हा इथं क्लिक करा. हे तिन्ही सिलेक्ट झालेले आहे. आता आता इकडे बघा, Ctrl+T मारलं तर तिन्ही पण सिलेक्शन झालेलं दिसेल. आता काय करायचं, अल्ट दाबायचं, अशा प्रकारे वाढायचं. पहिल्यांदा ते एंटर मारायचं, Ctrl+T मध्ये होत नाही ते, तर शिफ्ट मारायचं. पहिल्यांदा याला सिलेक्ट करायचं, त्यानंतर शिफ्ट मारून इकडे क्लिक करायचं. आता हे सिलेक्ट झालेलं आहे, इकडे दिसत असेल सिलेक्ट झालेलं, तर फक्त अल्ट दाबायचं ना, असं वाढायचं खाली. हे बघा दोन सिलेक्ट झाले, एक राहिलं आपलं. ओके, तर हा पण याच्यावरती क्लिक करायचं, अल्ट दाबायचं ना, असं घ्यायचं. ओके, हे बघा दिसत असेल. आता हे काय करायचं, आता हे तिन्ही सिलेक्ट करायचं, कंट्रोल दाबायचं किंवा शिफ्ट दाबायचं, एक सिलेक्ट करायचं, शिफ्ट दाबून दुसरं. तर हे तिन्ही झालेलं आहे सिलेक्ट. इकडे बघा दिसत असेल तुम्हाला, 1 2 3. ओके, कंट्रोल शिफ्ट. आता हे वरती करायचं आपल्याला, हा घ्यायचं वरती करायचं. ओके, आता हे आपल्याला हे सगळं सिलेक्ट करायचं. कसं, यावरती क्लिक करायचं, शिफ्ट दाबून इकडे मारायचं, पुन्हा कंट्रोल दाबायचं, कंट्रोल दाबायचं, कंट्रोल दाबायचं. आता हे सर्व सिलेक्ट झालेलं आहे. ओके, हे बघा काय कधी कधी राहतं, तर ते आपण पुन्हा सिलेक्ट इकडे बघून घ्यायचं, किंवा सर्वात सोपा पर्याय म्हणजे हा पण आहे, आणि इकडे जायचं. आणि हे सर्व लेअर एकच आहेत ना, पण कधी कधी ना मिक्स लेअर असतात ना, त्यामुळे जास्त प्रॉब्लेम येतो. ओके, आता अल्ट दाबायचं आणि फक्त खाली वाढायचं, अल्ट दाबायचं, अशा प्रकारे वाढून घ्यायचं. सगळं निघालं, या सगळ्याची कॉपी निघाली. अशा प्रकारे सेट करायची. सेट झाली. आता बघून घ्यायचं आपल्याला का सर्व काही एक समान दिसतंय का. इथं जर मॅच झालं नाही ना, तुम्ही फ्लिप वर्टिकल करा किंवा हॉरिझॉन्टल करून बघा, मॅच होऊन जाईल. ओके, झालं. आता एवढे सारे लेअरची खूप जास्त लेअर येतात पूर्ण डिझाईनमध्ये. तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे आपल्याला ग्रुप बनवून टाकायचे आणि त्याचं डायरेक्ट नेम टाकायचं याला पॅटर्न, म्हणजे आपण कन्फ्यूज नाही होत, नाही का, शोधायला कारण खूप वेळ लागतो. त्यामुळे पॅटर्न नाव टाकून द्यायचं. आता हे राहिलेलं आहे ना, हे पण आपण यामध्ये टाकून देऊ. आता आपण शिफ्ट दाबून सर्व काही सिलेक्ट करून घेतलं आहे. बघा इकडे यायचं, ही लेअर, आणि याच्यामध्ये जेवढे असतात ना तेवढे पण सिलेक्ट होऊन जातं. शिफ्टने फक्त क्लिक करायचं, त्यानंतर अशा प्रकारे उचलायचं,
ग्रुपमध्ये द्यायचं टाकून. केलं, ग्रुपमध्ये गेलं. आता आपल्याला मिक्स करायची यामध्ये. तर काय करायचं, इथून फक्त इकडून ब्लेंड ऑप्शन आपल्याला चेंज करायचे. काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. या बघा सर्व मिक्स झालेलं दिसेल तुम्हाला. आता जर डार्क दिसलं नाही ना तर याची कॉपी मारायची. फक्त अल्ट दाबायचं, खाली ओढायचं. या बघा आता बघा कसं दिसतंय, छान दिसतंय की नाही. हे बघा मी झूम करतो, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे दिसते. चांगलं दिसतं ना. अशा प्रकारचे पॅटर्न तुम्ही बघितले असेल वेडिंग डिझाईनमध्ये, समजलं असेल तुम्हाला पॅटर्न म्हणजे काय. आणि पॅटर्न कसे ॲड करायचे ते पण सांगितले, कुठून डाउनलोड करायचं ते पण आपण सांगितलेले. ओके, आता असंच ठेवू आपण. आता आपण चौथा बघू, ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. आता नावातच तुम्हाला समजलं असेल ब्राईटनेस म्हणजे काय, सोपं आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय ते पण समजलं असेल. आपण एखादा इमेज घेऊन त्यावरती बघू. ओके, इमेज ॲड केलेलं आहे आपण. आता याला आपल्याला ब्राईटनेस वाढवायची. तर ते कसं करायचं, इकडे जायचं आणि ब्राईटनेस, एक पॉपअप येईल आपल्यासमोर, एक लेवल येईल. तर किती आपल्याला पाहिजे ते बघायचं. तर हे बघा, ब्राईटनेस वाढवली तर वाढते, कॉन्ट्रास्ट वाढवलं तर वाढतं. इकडे केलं तर ब्लॅक होईल, इकडे केलं तर जास्त होईल. आता हे पूर्ण लेअरचं होतं आहे, पूर्ण लेअरची ब्राईटनेस वाढते. पण मला फक्त एकच या फोटोचीच फक्त ब्राईटनेस वाढवायची, बाकी कुठंच इफेक्ट नाही पाहिजे. तर कसं करायचं ते, तर इथं बघा एक ऑप्शन असतो आपला क्लिपचा, क्लिप टू लेयर. ओके, तर हे क्लिप टू लेयर म्हणजे काय, तर जी ही लेयर आहे ना वरची, ही फक्त स्पेशली या लेअरवरती काम करेल, याच्या खालच्या लेअरवरती काम करेल. ओके, समजलं असेल. फक्त क्लिप केलं म्हणजे यावरती स्पेशली यासाठी ती लेअर बनलेली आहे आणि त्याच्यासाठी इफेक्ट तो लावायचा आहे. तर काय करायचं, फक्त क्लिप करायचं. हे बघा आता फक्त या फोटोवरती अप्लाय झालं ब्राईटनेस. आता किती कमी केलं जास्त केलं फक्त फोटोवरतीच कमी जास्त होईल. हे बघा, कॉन्ट्रास्ट म्हणजे शार्पनेस, बरोबर. हे बघा फोटो शार्प झाला आपला. कॉन्ट्रास्ट जसं जसं वाढवला मी तसं तसं फोटो आपला शार्प होत चाललेला. ब्राईटनेस फक्त फोकस वाढवतो, लाईट वाढवतो. ओके, समजलं असेल ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. तर आपण हे कट करून टाकू, फोटो राहून देऊ आपण. हे तुम्ही इथून पण करू शकता, ॲडजस्टमेंटमधून पण करू शकता. हे बघा, ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. ओके, समजलं असेल. इकडून पण करू शकतो. ठीक आहे, पुढचा बघू आता आपण. पुढचा आहे लेवल्स. लेवल्स म्हणजे काय, आता लेवल्स म्हणजे काय, आपण एखादं उदाहरण बघू. इकडून एखादा आपण PNG वगैरे घ्या. ही तात्पुरती हाईड करून टाकू. आता ही PNG ही जास्त शार्प नाही दिसू राहिली, वगैरे शार्प दिसत नाही आपल्याला. ती शार्प करायची तर काय करायचं, लेवल लावायचं. तर इकडे यायचं, लेवल, आणि फक्त हे बघा एकामेकाकडे वाढायचं. आता बघा शार्प होईल. इकडे वाढला, इकडे वाढायचं, पुन्हा इकडे वाढला, इकडे ओढत राहायचं. हे बघा, आता हे सर्व आपले कॅनव्हास आहे ना पूर्णवरती अप्लाय होते. तर काय करायचं, मी सांगितलेलं आहे, क्लिप करायचं. आता फक्त यावरतीच काम करते. हे बघा, आधी बघा कशी होती. हे बघा अशी होती आधी, आता थोडं एक शार्प होईल. हे बघा शार्प होते. हे बघा, किंवा जर तुम्हाला पूर्ण एखादी गोष्ट ब्लॅक करायची किंवा व्हाईट करायची नाही तर ते पण करू शकता. इथून इकडे घेतलं तर डायरेक्ट पूर्ण व्हाईट होऊन जाईल, सॉरी ब्लॅक होऊन जाईल. आणि इकडे घेतलं तर पूर्ण व्हाईट होऊन जाईल. हे बघा, समजलं असेल तुम्हाला. लेवल्स म्हणजे काय, लेवल्स हा आपले कोणती पण PNG किंवा काय पण शार्प करायला
आपल्याला मदत करतो आणि आपली एखादी इमेज पूर्ण ब्लॅक करायला किंवा व्हाईट करायला पण मदत करतो. लेवल्सचा वापर आहे ना सर्वात जास्त शॅडो वगैरे बनवण्यासाठी करतात आणि जी फुटलेली आपली थोडक्यात कॅलिग्राफी असेल, जे डार्क नसेल ना किंवा कोणती पण PNG असेल तर ते इथून डार्क करू शकतो आपण. थोडक्यात सर्वात जास्त कॅलिग्राफीला हा लेवल वापरला जातो. ओके, समजलं असेल तुम्हाला लेवल म्हणजे काय. डिलीट करून टाकू आता आपण पुढचा घेऊ. हे कर्व घेणार नाही, हे महत्त्वाचं नाही, आपण डायरेक्ट एक्सप्लोजरवर येऊ. हा फोटो आहे आपला. एक्सप्लोजर लावू. आता एक्सप्लोजर म्हणजे काय, फोकस. पण एक्सप्लोजरचा लय फायदा आहे, आपण लय फायदा करू शकतो. तर फक्त आपल्याला यावरती पाहिजे म्हणून क्लिक करून टाकलं. हे बघा, कमी केलं, ब्लॅक झाली इमेज, वाढवलं तर आपण हे केलं, पुढे केलं. आता गॅमा करेक्शन, हे बघा कमी केलं, शार्पनेस कमी झाली, वाढवलं तर ब्लॅकचं जास्त झालं. ओके, आता मला समजा फक्त मला आहे ना फक्त तोंडावरतीच मला हे पाहिजे, आपले एक्सप्लोजर पाहिजे. तर ते कसं करायचं ते सांगतो. फक्त तोंडावरती, बाकी कुठंच नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणशाल क्लिप करू आम्ही, तर क्लिप केल्यावर पूर्ण या PNG वरती, पूर्ण मॉडेलवरती आपला इफेक्ट होतोय ना. मला फक्त चेहऱ्यावरतीच पाहिजे. तर तो कसं करायचं ते शिकवणार आहे. तर त्याला काय करायचं, इन्व्हर्ट करायचं, कंट्रोल आयने इन्व्हर्ट करायचं. फक्त काय करायचं, कंट्रोल आय दाबायचं, कंट्रोल आय. आता हे ब्लॅक होईल. आपण मास्कमध्ये कसं शिकलो की आपण ब्रश मारायचा, तसंच इथं पण कन्वर्ट आय इन्व्हर्ट केलं तर डायरेक्ट आपला जिथं जिथं पाहिजे ना आपण तिथं तिथं करू शकतो. मास्कचं काम करतं कंट्रोल आय, हा मास्कसारखं काम करतो. ओके, आता आपण इथून समजा ब्रश घेतला एक, तर मला फक्त चेहऱ्यावरतीच पाहिजे ना. तर तुम्हाला माहितीच आहे, मास्कमध्ये आपण व्हाईट असलं तर तो येतो आणि ब्लॅक असला तर गायब होतो. क्लिअर असेल तुम्हाला, आधीच आपण सांगितलेलं आहे. तर फक्त ब्लॅक व्हाईट ठेवायचं आणि अशा प्रकारे मारायचं. या भागात हार्डनेस जास्त आहे म्हणून ते फेड बरोबर दिसत नाही. आपण हार्डनेस कमी करून पण बघू. आता घेऊ आपण व्हाईट कलर घेऊ, ब्रश घेऊ आणि हार्डनेस आपण वाढवलेला होता ना कमी करू. आता बघा, हे बघा, जिथं जिथं पाहिजे मला चेहऱ्यावरती पाहिजे ना तिथं तिथं फोकस वाढवू शकतो, एक्सप्लोजर वाढवू शकतो. अशा प्रकारे हातावरती पाहिजे अशा प्रकारे वाढवू शकतो. समजलं असेल तुम्हाला एक्सप्लोजर म्हणजे काय. आता आपण पुढचा घेऊ, ते म्हणजे एक्सप्लोजर व्हायब्रन्स काम काय करतो. तर आपल्या फोटोला जर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट करायचे तर ते पण करू शकता, कलरफुल करायचे तर ते पण करू शकता. आपली PNG असते किंवा मॉडेल किंवा डिझाईन कोणता पण असो, कलरफुल जास्त बनवतं. कलरफुल जेवढा आपण व्हायब्रन्स वाढवला ना तेवढा कलरफुल इमेज होतो. तर पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारे व्हायब्रन्स वाढवायचे. आता तुम्ही म्हणाल काहीच नाही वाढलं, तर व्हायब्रन्स वाढवलं तर सॅच्युरेशन पण वाढवावं लागतं. आता बघा, हे बघा कसं कलर वाढताय की नाही. तर इकडे केलं तर पूर्ण सॅच्युरेशन होईल, आपलं पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट होईल. त्यानंतर इकडे वाढवलं तर कलर थोडक्यात वाढत जाईल. हे बघा वाढलं की नाही. फोटोशॉप आपला हँग मारतोय थोडक्यात. जर थोडक्यात अडकत असेल तर प्लीज ॲडजस्ट करा, कारण आपला PC खूप जास्त स्लो आहे. ओके, समजलं असेल व्हायब्रन्स म्हणजे काय, कोणती पण गोष्ट कलरफुल बनवतो. आता हे आपण डिलीट करून टाकू. त्यानंतर हवाई सॅच्युरेशन आहे ना, आपले कलर चेंज करतो कोणते पण. हे बघा कलर चेंज करतो. या एखादी गोष्टीसाठी करू शकतो आपण. समजा शर्टाचा कलर बदलायचे तर त्यासाठी पण आपण वापरू शकतो. तर ते कसं ते बघू आपण. पहिल्यांदा सिलेक्शन घेऊ, क्विक सिलेक्शन टूल घेऊ, अशा प्रकारे ड्रॉ करू. थोडक्यात प्रोसेसिंग घेईल. झालं, सिलेक्शन झालं. आता फक्त आपल्याला इथून हवाई घ्यायची. आता बघा, हे बघा शर्टाचा कलर चेंज होतो. ते आताचा भाग आपल्या सिलेक्शनमध्ये आलं त्यामुळे ते पण चेंज होते. जर तुम्ही प्रॉपर सिलेक्शन घेतलं तर ते फक्त तेवढंच आपलं कलर चेंज होईल. हे बघा,
हे बघा ब्लू झाले, हे बघा अशा प्रकारे. तर हा जो आहे ना ह्यो सॅच्युरेशन, तो आपल्या कलर कोणत्या पण गोष्टीचा कलर चेंज करण्यासाठी करतात. ओके, आता आपण डिलीट करू, समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर कलर बॅलन्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलर बॅलन्स. डिझाईनमध्ये एक कलर टोन पाहिजे असतो आणि त्या कलर टोन आपल्याला सेट करावं लागतं इथून. तर जर तुम्हाला पूर्ण डिझाईन किंवा कोणती पण एखादी गोष्ट ही पण समजा क्लिप करू शकतोय ना आपण खालच्या लेअर, तर ही समजा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. पूर्ण डिझाईन पण करू शकता, एखादी गोष्ट पण क्लिप करून करू शकता किंवा कंट्रोल आयने इन्वर्ट करून पण करू शकता. आता मला समजा रेडिश टोन पाहिजे थोडक्यात, हे बघा रेड कलर वाढत जातो. आता आपल्याला समजा गुलाबी पाहिजे इकडे, हे बघा कलर चेंज होतो आपल्या याचा, पूर्ण डिझाईनचा कलर चेंज होतो. हे बघा ब्लू स्टोन पाहिजे थोडक्यात, ब्लू किंवा येलोमध्ये पाहिजे, हे बघा होतं आहे की नाही चेंज. अशा प्रकारे हे कलर टोन समजणं महत्त्वाचं आहे. कलर टोन व्यवस्थित आला तर डिझाईन एकदम चांगली बनते आपली, आणि कलर आपल्याला परफेक्ट सेट करावा लागतो. ओके, कलर बॅलन्स समजलं असेल. कलरचं आपल्याला बॅलन्स करायचं आहे, त्याच्या नावातच एक थोडक्यात आपल्याला समजण्यासारखं. एक कलरचं बॅलन्स करायचं आहे, किती कलर पाहिजे, कोणता कलर किती पाहिजे आपल्याला, खालच्या लेअरला पाहिजे, वरच्या लेअरला पाहिजे, कुठं कुठं पाहिजे. ओके, ते आपण डिलीट करू. आता तर काय कलर बॅलन्स ब्लॅक अँड व्हाईट सोपं आहे. क्लिक केलं की आपलं त्याचं सर्व कलर जातील आणि ब्लॅक अँड व्हाईट होईल. सोपं पर्याय. हे बघा ब्लॅक अँड व्हाईट केलं, संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट होईल. हे आपल्याला सांगायची गरज नाही जास्त काही. किंवा जर एखादा कलर पाहिजे तर तो पण आपण इथून फक्त ऑन करू शकतो. हे बघा जे जे कलर आहेत ना त्याचा फोकस वाढवतोय फक्त. ओके, तरी जास्त आपण सांगणार नाही कारण ते सोपं आहे, काही त्याचं हे नाही. त्यानंतर फोटो फिल्टर महत्त्वाचं आहे. एखादी टोन पाहिजे एखाद्या कलरचा तर तो आपण ऑन ठेवू शकतो, ऑन करू शकतो. ओके, तर समजा हा आपला कोणता कलर आहे बघू. आता यामध्ये कोणता कलर आहे आपला, पर्पल कलर आहे. ओके, तर पर्पल कलर इकडून घेऊ. आता तोच टोन येईल आपला, हे बघा पर्पल सारखा. आता बघा आपण वाढून बघू, हे बघा वाढतोय की नाही, तो कलर वाढतोय. ओके, तर फोटो फिल्टरचा अर्थ काय, तर एखादा कलर ज्याचा आपल्याला तो स्टोन पाहिजे, तो कलरमध्ये आपण डिझाईन बनवलेली आहे आणि तो स्टोन आपल्याला पाहिजे, तर ते डिलीट करून टाकू. त्यानंतर फोटो फिल्टर झालं, चॅनल मिक्सर बघणार नाही आपण, कलर लुकअप बघणार आहे. कलर लुकअप आपल्याला एक्स्टर्नली ॲड करायला लागतात. त्यामध्ये फिल्टर असतात वेगवेगळे, तर ते फिल्टर आपल्याला आपल्या डिझाईनसाठी लागले तर आपण वापरू शकतो. तर ते ॲड करावं लागतं, ते ऑटोमॅटिकली जास्त भेटत नाही आपल्याला. हे बघा मी ॲड केलेले आहेत म्हणून ते मला दिसत आहे, तुम्हाला पण ॲड करावं लागेल शोधून. ओके, त्यानंतर आपण दुसरा बघू खालचा कलर लुकअप बघितला आपण. चॅनल मिक्सर बघणार नाहीत. इन्वर्ट बघितलं आपण, कंट्रोल आहे, सोपं आहे. इन्वर्ट केलं की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कलर येतात. इन्वर्ट केला की इन्वर्ट टोन येते थोडक्यात म्हणायचं. ते हे बघा इन्वर्ट बघितला, सोपं पर्याय, कंट्रोल आहे दाबायचं, त्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट कलर चालतं. आता पुढचा बघू आपण. पोस्टराईज बघणार नाही आहेत, थ्रीसोल्ड नाही बघणार, ग्रेडियंट मॅप बघू आपण. ग्रेडियंट मॅप म्हणजे एक टू कलर ग्रेडियंटमध्येच आपल्याला अर्थ समजतो. ओके, तर हे डिलीट करून टाकू आपण, हे पण डिलीट करू. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. थोडक्यात गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत ते प्रॉपर घेतलेल्या आहेत. तर यामध्ये IMP जर तुम्हाला बघायचं असेल, काय जास्त शिकायची गरज आहे, तर ते पहिलं म्हणजे सॉलिड कलर. तर काय सोपं आहे, ग्रेडियंट पण सोपं आहे, पॅटर्न आपण समजावला कशा प्रकारे. ब्राईटनेस पण जास्त काही गरज लागत नाही, थोडक्यात लागलं कॉन्ट्रास्टची गरज. लेवल्स आपल्याला लागतात. एक्सप्लोजर IMP करून टाका, लेवल करा आणि वायब्रन्स करून टाका. त्यानंतर कलर बॅलन्स करा आणि फोटो फिल्टर करा. त्यानंतर कलर लुकअप पण करून टाका. या सगळे IMP करून टाका. याची जास्त प्रॅक्टिस करा तुम्ही. बेसिक गोष्टी तुम्हाला समजलंच असेल जर तुम्ही मोबाईलमध्ये
डिझाईन बनवत असाल किंवा डायरेक्ट पण शिफ्ट होत असेल तर या बेसिक गोष्टी आहेत, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर लुकअप, कलर बॅलेन्स वगैरे तुम्हाला समजलंच असेल. ओके, आता आपल्या या पॅनलचा राहिला आहे हा भाग, ब्लेंड भाग. तर आपण एक दोन बॅकग्राऊंड घेऊ पहिल्यांदा ॲड करून. हे आपण डिलीट करून टाकू. त्यानंतर पुन्हा एक घेऊ. ओके, दोन बॅकग्राऊंड आपण घेतलेले आहेत वेगवेगळे. तर आता आपण या पहिल्यांदा आपण क्लिअर करू याचा अर्थ काय वगैरे. तर हे जे 4-5 आहेत ना ब्लेंड ऑप्शन, हे आपले कलर डार्क करतात, आपले डिझाईन डार्क करतात. डार्कचं हे यामध्ये जे डार्क असतात ना कलर ते वरती काढतात. यामध्ये लाईट कलर काढतात. हे जे 4 आहेत ना, लाईट अँड स्क्रीन डॉज, कलर डॉज, लायनर डॉज, लाईटर कलर, हे यामध्ये लाईट कलर बाहेर येतात. हे बघा, लाईट कलर बाहेर येतात. लाईट ब्लू आले आपले, गर्द ब्लू इकडे केले, डार्क ब्लू आपले वरती येते, कारण खालचा आपला बॅकग्राऊंड तो ब्लू आहे. ओके, हे बघा, यामध्ये सगळं डार्कन कलर वरती येतात. त्यानंतर इकडे लाईट कलर वरती येतात. हे बघा, कलर डॉज, हे बघा लाईट, यामध्येच लाईट कलर येतात. आणि हे सर्वात महत्त्वाचे ओव्हरली सॉफ्ट हँड, यामध्ये लिमिटेड गोष्टी बाहेर येतात जे महत्त्वाच्या असतात. हार्ड लाईट महत्त्वाचा, विविड लाईट, लायनर लाईट, पिन लाईट हे पण महत्त्वाचे आहेत. ओके, इकडे हे जास्त महत्त्वाचे नाही, कारण हे वेगवेगळेच खूप जास्त वेगळे हे करतात. त्यानंतर ल्युमिनिसिटी सर्वात महत्त्वाची, ल्युमिनिसिटी, डिझॉल्वचं तुम्हाला एखादं उदाहरण देऊ आपण. पहिल्यांदा हे ऑफ करू, ब्रश घेऊ. ओके, ब्रश घेतला, पहिल्यांदा नवीन लेअर घेऊ, ब्रश घेतला. आता इकडून आपण नॉर्मलवरून डिझॉल्व करू. आता एखादा लाईट कलर घेऊ आपण, समजा रेडिश घेऊ. आता मला हे ड्रॉ करायचं. तर हे बघा कशा प्रकारे थीम आले. डिझॉल्वचा अर्थ आहे डिझॉल्व म्हणजे एक पावडर थीमसारखं येतं. हे बघा, डिझॉल्व म्हणजे पावडर सारखं येतं, थोडक्यात नॉईज सारखं पावडर थीम म्हणजे इकडून डिझॉल्व, डिसॉल्व. ओके, नॉर्मलचा काय अर्थ नाही, नॉर्मलच आहे तो, समजला असेल. डिझॉल्व म्हणजे काय, एक पावडर थीम आपल्याला बघायला मिळते. हे बघा, पावडर छान दिसतंय ना, अशा प्रकारची थीम म्हणजे डिझॉल्व थीम. ओके, त्यानंतर आता डार्कन, हा जो मल्टिप्लाय कलर आहे ना, तर यामध्ये ना, याला आहे ना व्हाईट कलर आवडत नाही, ब्लॅक कलर आवडत नाही. ब्लॅक कलर तो ठेवतच नाही. एखादी व्हाईट PNG समजा, व्हाईट कलर ठेवते, नाही तर ब्लॅक कलर ठेवतो. आता आपल्याला हे ऑन ठेवू आपण. आता डार्कनचा अर्थ काय, मल्टिप्लायचा अर्थ काय, तर याला आहे ना व्हाईट कलर आवडत नाही, डार्कनला आणि मल्टिप्लाय. मल्टिप्लायला व्हाईट कलर आवडत नाही. जर तुम्ही एखादं कोणतं पण बॅकग्राऊंड असेल ना व्हाईट कलरचं, फक्त इथून ब्लेंड ऑप्शन मल्टिप्लाय केला की अख्खा व्हाईट कलर निघून जातो. हे बघा, इथलं पण व्हाईट गेला, इथला पण व्हाईट गेला, थोडक्यात राहिलं हे आपण इरेज करू शकतो. ओके, समजलं असेल तुम्हाला मल्टिप्लाय म्हणजे काय. तर त्याला व्हाईट कलर आवडत नाही आणि तो व्हाईट कलर रिमूव्ह करून टाकतो, आणि त्याच्याच जागी एक स्क्रीन आहे आपला. आता आपण कोणत्या पण डिझाईनमध्ये स्पॉटलाईट तुम्ही बघितलीच असाल. स्पॉटलाईट बघू आपण. एक स्पॉटलाईट घेऊ, इकडून पिंटरेस्टवरती जाऊ. सॉफ्ट लाईट आहे. आता ही स्पॉटलाईट आहे. आता याचा ब्लॅक कलर घालवायचे आपल्याला, किंवा कोणत्या पण PNGचा ब्लॅक कलर घालवायचे. तर काय करायचं, स्क्रीन मारायचं.
स्क्रीन सेट करायची. हे बघ गेलेलं आहे. आता हा बॅकग्राऊंड वेगळा आहे म्हणून तो दिसत नाही. ब्लू करून बघू. हे बघा दिसतोय, लाईट दिसतोय. किंवा वेगळा कलर असता तर जास्त चांगला दिसला असता. आता हा लाईट कलर आहे ना, त्यामुळे जास्त दिसत नाही. हे बघा लाईट, स्पॉटलाईट. ब्लॅक कलर घालवण्यासाठी स्क्रीन. आणि आता एक जास्त ट्रेंडिंगचा विषय आहे, तो म्हणजे लुमिनिसिटी. तर एखादा आपण मॉडेल घेऊ. आता हा मॉडेल आहे बरोबर. यामध्ये लुमिनिसिटी आपण लावा. आता लुमिनिसिटीचा अर्थ काय, तर आपल्या संपूर्ण फोटोचा कलर काढून टाकतो आणि बॅकग्राऊंडसोबत तो मर्ज होऊन जातो. डायरेक्ट बॅकग्राऊंडचाच कलर सर्व याला बसतो. तुम्ही बॅनर वगैरे, बड्डे बॅनर किंवा कुठं पण लुमिनिसिटी बघितले असेल, जे पूर्ण कलरफुल तो बॅकग्राऊंड असतो आणि त्यामध्ये पूर्ण मिक्स झालेला फोटो असतो, तर त्याला हा लुमिनिसिटी ब्लेंड ऑप्शन दिलेला असतो. हा बड्डे वगैरे कुठं पण वापरतात, महत्त्वाचं आहे, नोट करून ठेवा. ओके. तर कधी पण तुम्ही बॅकग्राऊंड एखादा ॲड केला ना, समजा बॅकग्राऊंड तुम्हाला मिक्स करायचे, तर फिल वगैरे ॲडजस्ट करायचं. पहिल्यांदा फिल वगैरे ॲडजस्ट केला, दोन्ही पण मर्ज होऊन जातात. या बघा, दोन्ही पण कलर मिक्स होऊन जातात. पहिल्यांदा आपलं फोटोशॉपचा जरा प्रॉब्लेम येऊ राहिला आहे, खूप जास्त हँग झालं आहे, त्यामुळे जरा अडचण येते आपल्याला. हे बघा, यामध्ये मिक्स झाले. पहिल्यांदा तो फिल ॲडजस्ट करायचा, त्यानंतर इथून ब्लेंड ऑप्शन चेंज करत बघायचं कोणतं चांगलं दिसते, कोणतं मिक्स झालेलं आहे. सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे हे समजावण्यापेक्षा पण एक सोपा पर्याय तो म्हणजे करून बघायचं. पहिल्यांदा याचा ब्लेंड ऑप्शन समजा वरच्या खालच्यामध्ये वरचा आपल्याला मिक्स करायचे, तर तो कसा करायचा, तर ब्लेंड ऑप्शन चेंज करायचं पहिल्यांदा. हे बघा चेंज करा. समजा हा चांगला वाटतोय किंवा हा चांगला वाटतो. हे बघा मिक्सिंग झालेले, यामध्ये मिक्स होऊ राहिले. तर फील कमी जास्त करून बघा. सगळ्यात सोपा पर्याय हे समजावण्यापेक्षा पण मग एक आपल्याला जे बेस्ट वाटतात ते म्हणजे करून बघणे, सर्व काही करून बघणे. ओव्हरली सॉफ्ट लाईट चांगलं मध्ये दिसतंय. आता फील ॲडजस्ट करा, कोणता फील कसा वाटतोय तुम्हाला. जी डिझाईन बनवायची आहे ना, त्यावरती ते अवलंबून कशा प्रकारची डिझाईन आहे, त्याला कोणता कलर चांगला दिसेल, किंवा बॅकग्राऊंड कशा प्रकारचं घेतलेलं. आता मी वेगळं घेतलेलं आहे, त्यामुळे थोडक्यात अजून घेऊ वेगळं. कधीच पण 1-2 बॅकग्राऊंडवरती थांबायचं नाही, जास्त ॲड करायचं, 4-5 ॲड करायचं, बघायचं कसं दिसतंय कसं नाही. आता हा ॲड करून बघू आपण. कंट्रोल शिफ्टने स्ट्रेच करून बघू. अशा प्रकारे स्ट्रेच करू. अशा प्रकारे स्ट्रेच करू आपण. ओके. आता याचा आपण ब्लेंड ऑप्शन चेंज करून बघू. हे बरोबर बॅकग्राऊंड नाही घेतले आपण, त्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नाही. पण चांगले घेऊ ना, अजून वेगवेगळे घेऊ आपण. डिलीट करून टाकू आपण. हा एक घेऊ, त्यानंतर अजून एक घेऊ. हा घेऊन बघू. ओके, 2 बॅकग्राऊंड घेतले. आता आपल्याला पहिल्यांदा बॅकग्राऊंड बनवताना फील ॲडजस्ट करायचे. हे बघा फील, हे बघा चांगलं दिसायला लागलं. त्यानंतर नंतर आपल्याला ब्लेंड ऑप्शन चेंज करून बघायचे कशा प्रकारे चांगलं दिसतंय. हे बघा लाईटन चांगलं दिसते. त्यानंतर ओव्हरली चांगलं, थोडक्यात सॉफ्ट लाईट दिसते. हा चांगलं दिसते. हा लायनर कलर ठेव. आलं, दोन्ही मिक्स झाले. ओके. अशा प्रकारे आपल्याला चेंज करून बघायचं कोणतं चांगलं दिसतं आणि तो ठेवायचा. तर यामध्ये इम्पॉर्टंट कोणते, नॉर्मल आहे, डिसॉल जास्त वापरत नाही. त्यानंतर मल्टिप्लाय व्हाईट कलर घालवण्यासाठी. नंतर कलर बर्न आहे. त्यानंतर लाईटन स्क्रीन आहे चांगलं. कलर डॉज आहे, लायनर डॉज, ओव्हरली सॉफ्ट लाईट, हार्ड लाईट, विविड लाईट, लायनर लाईट, त्यानंतर डायरेक्ट लुमिनिसिटी. यांचं जास्त प्रॅक्टिस करा तुम्ही.
हे जास्त महत्त्वाचे. तर हे जे 5 ऑप्शन आहे ते डार्क बनवतात आपली डिझाईन. त्यानंतर हे लाईट बनवतात, लाईटमध्ये मिक्स होतात. त्यानंतर हे ओव्हरली म्हणजे डायरेक्ट पूर्ण कलरमध्ये मिक्स होतात. हे जास्त वापरायचे, हे जास्त चांगले दिसतात. हे 5-6 आहेत ते. त्यानंतर इकडे हे कलरसाठी वापरतात आणि ल्युमिनिसिटी चांगले येते यामध्ये बाकी 3-4 ऑप्शन आपण जास्त वापरत नाही. सर्व लावून बघायचे, जो चांगला दिसला तो ठेवायचा. याचा सर्वात मोठा पर्याय हाच. ओके. त्यानंतर आपला इथला सर्व भाग क्लिअर झालेला आहे आता. ओके. तर आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या भागामध्ये आपण टेक्स्टचा संपूर्ण भाग बघणार आहे. आपण एफेक्ट्स पण शिकवणार होतो, पण त्यामध्ये पण खूप जास्त वेळ गेला आपला. त्यामुळे आपण उद्याच्या भागामध्ये टेक्स्टिंग संपूर्ण शिकू, त्यानंतर एफेक्ट्स शिकू आणि बाकी गोष्टी जेवढ्या होतील तेवढ्या आपण शिकूयात. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, जास्त अजून बेसिक टू ॲडव्हान्स पाहिजे असेल तर त्यासाठी पण कमेंट करा. आपण नक्की चेंजेस करू. जसं तुम्हाला पाहिजे तसं आपण करूयात प्रत्येक व्हिडिओ आणि शिकूयात संपूर्ण गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.